श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या आहे गुरुवार, म्हणजेच 26 मार्च आणि वार आहे गुरुवार. तर गुरुवारी चैत्र नवरात्रामधील दुर्गाष्टमी तिथी आणि रामनवमी एकत्र आल्यामुळं या दिवसाचं महत्त्व जे आहे तर ते आणखीनच वाढलेलं आहे. चैत्र नवरात्राची अष्टमी तिथी ही बुधवारी 25 मार्चला आली आहे आणि ही तिथी बुधवारी 1:25 सुरू होत असून ती 26 तारखेला म्हणजेच गुरुवारच्या दिवशी 11:44 समाप्त होणार आहे. आणि ज्यांना अष्टमीच्या काही सेवा असतात बघा, त्या सेवा करायच्या असतील तर त्या बुधवारी दुपारी 1:44 नंतरच आपल्याला करायच्या आहेत. पण बघा, उदय तिथीनुसार अष्टमी तिथी ही गुरुवारी सकाळी 11:48 म्हणजे 44 समाप्त होत आहे. तर उदय तिथीनुसार जी तिथी सूर्यानं बघितलेली असते बघा, तर त्या दिवशी आपण कोणतीही सेवा किंवा उपाय करणं खूप शुभ असतं, ते जास्त फलदायी ठरत असतात. म्हणून उगवत्या तिथीनुसार 26 तारखेला अष्टमी आणि नवमी तिथी एकाच दिवशी असणार आहे. आणि या दिवशी रामनवमीची जी पूजा आहे तर ती सुद्धा आपण या दिवशी करणार आहोत, कारण की या दिवशी रामनवमीसुद्धा आली आहे. आणि या दिवशी दुपारी 12 वाजल्यानंतरनं राम जन्मोत्सव जो आहे तर तो ठिकठिकाणी साजरा केला जातो. आणि अशा या अतिशय महत्त्वाच्या तिथीला आपल्याला कोणतीच सेवा करणं झालं नाही किंवा काहीच सेवा आपल्याकडून घडल्या नाहीत, तरी आपण फक्त हा 11 लवंगांचा अत्यंत प्रभावशाली उपाय नक्की करायचा आहे. यामुळं आपल्याला कुलदेवीचा अखंड आशीर्वाद प्राप्त होईल, कुलदेवीची अखंड कृपा आपल्याला प्राप्त होईल. आपली कठीणातील कठीण इच्छा मनोकामना एका दिवसात पूर्ण होतील, असा हा अतिशय प्रभावी उपाय आहे. तर हा उपाय कसा करायचा हे मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. स्किप न करता व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला याची सगळी माहिती, जी संपूर्ण माहिती आहे तर ती मिळून जाईल. चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ज्या 2 तिथी आहेत तर त्या एकाच दिवशी आल्यामुळं या दिवशी हा 11 लवंगांचा अतिशय प्रभावी उपाय आपण रामनवमीच्या दिवशी सकाळीच करायचा आहे. दुपारच्या 12 वाजण्याच्या अगोदरच आपल्याला हा उपाय करायचा आहे, कारण की त्यानंतरनं नवमी तिथी सुरू होत आहे. किंवा तुम्ही बुधवारी दुपारी 1:30 नंतरनं म्हणजे 2 नंतरनं हा उपाय केला तरीही चालणार आहे. या अष्टमी तिथीला आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरत असतो. त्यासोबतच या दिवशी आपण कन्यापूजनसुद्धा केलं जातं बघा. हा दिवस आपला कुलदेवीची सेवा उपासना करण्याबरोबरच कुलदेवीचा कुळाचार करण्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचा असतो. आता बघा, आपल्याला इतर वेळी म्हणजे इतर सणावारांना खास अशी कुलदेवीची आपण कोणतीच सेवा करत नाही. फक्त देवपूजेबरोबर आपण आपल्या कुलदेवीची पूजा करत असतो, पण आपण इतर अशी विशेष अशी सेवा तिची करत नाही. आणि या नवरात्रामध्ये आपल्याला हे जे 9 दिवस आहेत तर ते संपूर्ण आपल्या कुलदेवीची सेवा करण्यासाठी मिळालेली एक सुवर्ण संधी जी आहे तर ती मानायला काहीच हरकत नाही, कारण की या संपूर्ण 9 दिवसामध्ये आपण आपल्या कुलदेवीची सेवा उपासना करत असतो. आता सांगितल्याप्रमाणे या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान करून झाल्यानंतर आपल्या कुलदेवीची मूर्ती असेल, फोटो असेल तर तो व्यवस्थित पुसून घ्या. मूर्ती असेल तर मूर्तीवरती आपल्याला स्वच्छ पाण्यानं अभिषेक करायचा आहे. मूर्तीनंतरनं स्वच्छ पुसून देवघरामध्ये ठेवायची आहे. हळदी कुंकू अक्षदा फुलं जी आहेत तर ती आपल्या कुलदेवीला अर्पण करायची आहेत. देवघरामध्ये एक छानसा दिवा लावायचा आहे, धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. आणि यामुळं वातावरण अगदी प्रसन्न होणार आहे. वातावरण प्रसन्न करून घेतल्यानंतरच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता बघा, ज्यांना आपली कुलदेवीचं माहिती नसते तर त्यांनी
अशा वेळी आपली कुलदेवी कोणती आहे, आपल्या कुलदेवीची सेवा आपण कशी करायची, हे सर्व आपल्याला माहिती नसेल तर आपण ते जाणून घेतलं पाहिजे. कारण की घरातील जी कुलदेवी असते तर ती अतिशय महत्त्वाची असते. जर कुलदेवीच आपल्यावरती नाराज असेल तर आपल्या कोणत्याच इच्छा पूर्ण होत नाहीत किंवा आपल्या घराला म्हणजे प्रगती आपल्या घराची होत नाही. त्यामुळं आपण आपली कुलदेवी माहीत करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता हे सर्व करून झाल्यानंतरनं आपल्याला एका वाटीमध्ये 11 अखंड लवंगा घ्यायच्या आहेत. ज्या फुलासहित असतील अशा 11 अखंड लवंगा घ्यायच्या आहेत. त्यानंतरनं एक दुसरी छोटी वाटी घ्यायची आहे आणि तुम्हाला देवघरासमोर आसन घेऊन बसायचं आहे. आसन घेऊन बसल्यानंतरनं बघा आपल्याला एक लवंग जे आहे त्यातील तर ती उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि एक वेळेस तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. महालक्ष्मी अष्टकमचं पठण करून झाल्यानंतरनं ही लवंगा आपल्याला कुलदेवीच्या चरणावरती अर्पण करायची आहे. त्या कुलदेवीच्या चरणावरती अर्पण करून झाल्यानंतरनं बघा परत दुसरी लवंगा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि परत ती लवंगा आपल्याला कुलदेवीच्या चरणावरती अर्पण करायची आहे. सेम अशाच पद्धतीनं तुम्हाला 11 वेळेस 11 लवंगा आपल्या हातामध्ये घेऊन महालक्ष्मी अष्टकमचं पठण करून या लवंगा आपल्याला अभिमंत्रित करून घ्यायच्या आहेत. आता अभिमंत्रित करून झाल्यानंतरनं दोन्ही हात जोडून आपल्याला आपल्या कुलदेवीकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ देत. माझ्या घरामध्ये ज्या पण अडचणी असतील, संकट असतील, विघ्न असतील तर ती दूर होऊ देत. माझ्या घरामध्ये तुम्ही सदा अखंड वास करावा. माझ्या घरामध्ये कधीही कशाचीही कमी पडू नये. आपल्या आर्थिक अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आता हा उपाय आपण गुरुवारच्या दिवशी केली ही सेवा सकाळी, तर या संपूर्ण दिवसभर आपल्याला या लवंगा तिथंच ठेवायच्या आहेत कुलदेवीच्या चरणाजवळ. त्यानंतरनं शुक्रवारच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार असणार आहे. या शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, एक छोटं लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे. कापड घेतल्यानंतरनं या 11 अखंड लवंगा उचलून आपल्याला त्या कापडामध्ये बांधून त्याची पोटली तयार करायची आहे. आणि ही पोटली आपण जिथे पण थोडेफार पैसे ठेवतो, आपला गल्ला असेल किंवा कपाट असेल, तिजोरी असेल, तर अशा ठिकाणी आपल्याला ही पोटली ठेवून द्यायची आहे. किंवा जर मग तुमचा व्यवसाय असेल, उद्योगधंदा असेल, तिथे जर तुमची ठेवण्याची इच्छा असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ही पोटली ठेवून देऊ शकता. तर अशा पद्धतीनं ह्या ज्या लवंगा आहेत तर त्यांचा उपाय या अष्टमीच्या दिवशी करण्याला विशेष असं महत्त्व दिलं गेलं आहे. कारण की लवंगा ज्या आहेत तर त्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीनं अखंड वास करावा यासाठी आपण हा 11 अखंड लवंगांचा उपाय या दिवशी करायचा आहे. तर हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. याचं फळ तुम्हाला नक्कीच प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही.